नाताळ नववर्षाच्या स्वागतासाठी महाबळेश्वर पर्यटकांनी फुलले। नाताळ सुट्ट्यांमुळे गुलाबी थंडीसाठी प्रसिद्ध असलेले महाबळेश्वर पर्यटकांनी बहरून गेले। महाबळेश्वर आणि पाचगणी ही दोन्ही निसर्गरम्य पर्यटन स्थळे हाऊसफुल होऊ लागली आहेत। देश विदेशातील पर्यटक येथील गुलाबी थंडीचा नखरा अनुभवत वेण्णा लेकवर नौकाविहार करतायत। सायंकाळी मुख्य बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी होत असून नाताळ आणि नववर्षानिमित्त सर्वच हॉटेल्समध्ये आकर्षक सजावट करण्यात आली आहे। महाराष्ट्रातूनच नव्हे तर विविध राज्यातून लाखो पर्यटक महाबळेश्वर आणि पाचगणी या थंड हवेच्या निसर्गरम्य ठिकाणी भेट देत असतात। नाताळच्या सुट्ट्या आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक या नयनरम्य ठिकाणी दाखल होत आहेत। महाबळेश्वर नगरी पर्यटकांच्या आगमनाने फुलून गेली आहे। मेरी क्रिसमस म्हणत नाताळच्या प्रमुख हंगामासाठी महाबळेश्वर सज्ज आहे। दिवाळी हंगामानंतर आता प्रमुख हंगाम म्हणून नाताळ हंगाम ओळखला जातो। नाताळसह नववर्षाच्या स्वागतासाठी या थंड हवेच्या प्रसिद्ध पर्यटनस्थळी पर्यटकांची चांगलीच रेलचेल होत असते। यंदाही नाताळ निमित्त कुठे आकर्षक फुलांची सजावट तर कुठे आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। अनेक रिसॉर्टवर नाताळ आणि नववर्षाचं औचित्य साधत विविध थीम्स, विविध गेम्सची धूम आहे। तसंच येथील जुन्या ब्रिटिशकालीन चर्चला देखील आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून सर्व धर्मीय बांधव भेट देत आहेत। महाबळेश्वरचे प्रमुख आकर्षण असलेल्या वेण्णा लेक येथे नौकाविहारासाठी पर्यटकांची गर्दी होतीये। वेण्णा लेकसह विविध पॉइंट्सवर वर्दळ वाढली आहे। तापमानाचा पारा घसरल्याने थंडीने पर्यटकांना हुडहुडी भरली आहे। महाबळेश्वरच्या मुख्य बाजारपेठेत सायंकाळी स्वेटर, मफलर, कानटोपी परिधान करून पर्यटक फेरफटका मारतायत। थंड वातावरणात अनेक खवय्ये पर्यटक हे स्ट्रॉबेरी विथ क्रीम, आईस गोळा अशा थंड पदार्थांसोबत गरमागरम मका पॅटीस, स्प्रिंग पोटॅटो, शोरमा सारख्या पदार्थांवर देखील तुटून पडतायत। पर्यटक सध्या हातगाड्यांपासून मोठमोठ्या रेस्टॉरंटवर दिसतायत। लाल चुटूक, आंबट गोड स्ट्रॉबेरीची चवही पर्यटक घेत आहेत। गाजर, मुळा, गरमागरम मका, कणसावरही ताव मारला जातोय।